नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मगच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन झोपलेला असतो त्याच वेळेला चैतन्याचा फोन येतो आणि तो सांगतो साक्षीला पोलिसांनी पकडलंय. ते आता पोलिसांना सगळं खरं सांगेल, तेव्हा तू सायली वहिनीला सगळं खरं सांगून टाक. अर्जुन म्हणतो म्हणजे साक्षीला माहिती असेल माझ्या आणि महिपतच्या डीलबद्दल. त्याच वेळेला समोर सायली येते. कोणत्या डीलबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर खोटं बोललात? तुम्हाला माहिती आहे ना, खोटेपणाला माझ्या मनामध्ये जागा नाही. मी आता इथे राहू शकत नाही. ती लगेच बॅग भरायला सुरुवात करते आणि तिथून निघून जाते. तर अर्जुन म्हणतो अगं बायको माझं ऐक ना, मला सोडून जाऊ नको, मी राहू शकत नाही तुझ्याशिवाय. पण तरी देखील सायली ऐकत नाही, तिथून निघून जाते. त्याच वेळेला अर्जुन झोपेतनं उठतो आणि बायको करत खाली येतो. सर्वांना घरात विचारतो पण कोणीही सायलीला बघितलेलं नसतं. अर्जुन बाहेर शोधायला जाणार त्याच वेळेला सायली बागेतनं फुलं घेऊन आलेली असते. अहो काय झालं, एवढे काय बायको करताय? आपल्याच बागेत गेली होती फुलं घ्यायला. अर्जुन म्हणतो सांगून जायचं ना जिथं पण चालली तिथे. तर सायली म्हणते आपल्या बागेत जाताना कोणी सांगून जातं का? परत मी तुम्हाला म्हटली असती अहो उठा मी चालली आपल्या बागेत फुलं घ्यायला, तुम्हीच ओरडला असतात मला. तर अर्जुनला राग येतो आणि तिथून तो निघून जातो. सायली परत बेडरूममध्ये येते. अहो काय झालं, का घाबरलात तुम्ही एवढं? अस्मिता ताईंचा विचार करताय का अजून पण? अहो मी फक्त त्यांना उदाहरण दिलं, मी असं काही करणार नाही. खरं काय झालं सांगा बरं. तर अर्जुन सांगतो की मी आज स्वप्न बघितलं होतं, तू मला सोडून निघून गेली. सायलीला हसू येतं. अहो काही जरी झालं ना तरी देखील मी तुम्हाला आता सोडून जाणार नाही. तेव्हा अर्जुन सायलीकडून वचन मागतो. तू मला वचन दे, काही जरी झालं तरी पण तू मला सोडून जाणार नाही. त्यानंतर सायली खाली येते. ते अस्मिता पण आलेली असते. त्याच वेळेला पार्सल घेऊन एक मुलगा येतो. तेव्हा अर्जुन अस्मिताला म्हणतो हां आता काही टेन्शन नाही, म्हणजे शॉपिंग सुरू झाली तेव्हा अस्मिता ताई पण नॉर्मल झाली. तर अस्मिता म्हणते बघ हं अर्जुन, मला चिडू नको, असं बाळासाठी मी मागवलं होतं. तर पार्सल घ्यायला दरवाजाजवळ जाते आणि सचिनला आवाज देते. सचिन माझं डेबिट कार्ड देतो का? पार्सल आलं आहे, त्याचं पेमेंट करायचं आहे. सचिन कार्ड देतो. पेमेंट झाल्यानंतर अस्मिता परत कार्ड सचिनकडे देते. हे बघून तर सगळ्यांना धक्का बसतो. त्यानंतर सचिन बाहेर निघून जातो. तेव्हा प्रताप काका म्हणतात अगं अस्मिता, तुझं डेबिट कार्ड सचिनकडे का दिलं तू? अस्मिता म्हणते सचिनचं कॅनडामधलं अकाउंट फ्रीज झालं आहे म्हणून मीच दिलं त्याला डेबिट कार्ड. तेव्हा अर्जुन पण म्हणतो आत्तापर्यंतची त्याची सेविंग भरपूर असेल, सगळी फ्रीज झाली आहे. तर अस्मिता हो म्हणते. पण कार्ड त्याच्याकडे असलं किंवा माझ्याकडे काय फरक पडतो? तर सायली म्हणते कार्ड देण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी काहीच हरकत नाही, पण समोरचा व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का हे पण बघायला पाहिजे ना. अस्मिता म्हणते ठीक आहे, मला मान्य आहे माझा नवरा चुकला, पण त्याला काय मी आता फासाड द्यायचं का? तशी बायको मी नाही आहे. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही आहे. ती बेडरूममध्ये निघून जाते. प्रताप काका म्हणतात अस्मिताच्या अकाउंटमध्ये खूप पैसे आणि तिच्याशी मला बोलावं लागेल. तेव्हा सायली म्हणते बाबा अस्मिताईंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला असं काही करता येईल का? त्या बँकेमध्ये अस्मिताताईंचं अकाउंट आहे, तिथून कुठल्याही प्रकारचे पेमेंट करता येणार नाही. तेव्हा प्रताप काका म्हणतात हो तिथला मॅनेजर माझा मित्रच आहे, त्याच्याशी बोललं तर होऊ शकेल. तर सायली म्हणते असं झालं तर खूप बरं होईल, कारण सचिन भाऊजी अस्मिताताईंचे पैसे वापरू शकणार नाही, मग त्यांचा खरा चेहरा अस्मिताताईंना लक्षात येईल. कल्पना काकू म्हणतात सायली तुझ्या तोंडात साखर पडो आणि असंच व्हायला पाहिजे. त्याच वेळेला तिथे प्रिया येते झोपेतनं उठून आणि अर्जुन तेव्हा म्हणतो डॅड मी आणि सायली जरा बाहेर चाललो आहे, मला काही वाटलं तर तसं मला कॉन्टॅक्ट करा. प्रिया तिथे येते. अश्विनचा डब्बा देण्याच्या हेतूने अर्जुनला सांगते अर्जुन तुम्ही बाहेर चाललात का, मला हॉस्पिटलला सोडाल का? कल्पना काकू म्हणतात अगं नाही, तुझं तर अजून काही आवरलं पण नाही आहे आणि ते निघाले पण, घरातली कामं पण बाकी आहे, तू नंतर गेली तरी चालेल. तेव्हा प्रिया म्हणते नाही आई, अश्विनचं कसं आहे खाण्याकडे लक्ष नसतं, तेव्हा त्याला वेळेत दिलं पाहिजे ना, मी आत्ता आवरते आणि पटकन येते. सायली पण तयार होते तिला नेण्यासाठी. प्रिया गेल्यानंतर अर्जुन म्हणतो बायको तू कशाला तिला आपल्याबरोबर घेतलं? तर सायली म्हणते आपण आज असं काहीतरी करायचं ना की ती एकाच ठिकाणी अडकली पाहिजे. तीच तिचा प्लॅन सांगते सर्वांना. गाडीत बसल्यानंतर प्रिया अर्जुनला विचारते तुम्ही कुठल्या एरियात निघाला होतात? म्हणजे कसं तुम्हाला उलटा फेरा नको ना. तर अर्जुन म्हणतो तुला आम्ही हॉस्पिटलला पोचवतो, तू नको टेन्शन घेऊ हां. त्याच वेळेला महिन्याचा कॉल येतो पण प्रिया काही उचलत नाही. तेव्हा सायली म्हणते अगं उचलून घे ना, काही महत्त्वाचं असेल. तेव्हा प्रिया म्हणते महत्त्वाचं काही नाही गं, हे कंपनीचेच कॉल येतात ना तेच आहे. तर दुसरीकडे सदा आणि मैना ज्या ठिकाणी असतात तिथे सदाची तब्येत खूप खराब झालेली असते, कंटिन्यू खोकला चालू असतो. तेव्हा ही मैना म्हणते
काय करू, तुमची थापच कमी होत नाही. आणि आपल्या या पोरी पण अशा नालायक आहे, जेव्हा गरज असते तेव्हा फोनच उचलत नाही. आणि आपल्या दुसऱ्या पोरींकडे विष खायला सुद्धा पैसे नाही, तेव्हा पैसे नाही सगळे बबलीकडे, ती तर फोन उचलायला तयार नाही. महिना परत कॉल करून बघते, पण प्रिया काही फोन उचलत नाही. तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते, तुम्ही अगदी हॉस्पिटलपर्यंत नाही सोडलं तरी पण चालेल हां, मी जाईल इथून निघून. तर सायली म्हणते, अगं नाही प्रिया, आम्ही सोडतो ना तुला हॉस्पिटलला, ऊन किती आहे. प्रिया म्हणते, अगं नाही, ऊन जर लागलं ना तर मी रिक्षाने जाईल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला रिक्षानेच जायचं होतं, मग आम्हाला कशाला थांबवलं, सोडतो आम्ही तुला. तर कल्पना काकूंनी अश्विनला फोन करून सांगितलेलं असतं, तन्वी पण जेवलेली नाही आहे आणि मी दोघांचा डब्बा पाठवला आहे, तेव्हा तिला पण तुझ्यासोबतच जेवायला सांग. अश्विन पण हो म्हणतो आणि त्याला छान वाटतं, मम्मा पण आता तन्वीची काळजी घेते. जे सगळं नॉर्मल व्हायला लागलं आहे. हॉस्पिटलसमोर उतरल्यानंतर प्रिया म्हणते, अर्जुन, सायली तुम्ही निघा हां, मग मी जाते. तर सायली म्हणते, तू जा आधी, मग आम्ही जातो. तर प्रिया मागे बघत बघत गेटजवळ येते. हे जात का नाही आहे, माझ्या डोक्यात चालले हां हे. मी वॉचमनजवळ डबा ठेवणार होती आणि तुमच्या मागावर येणार होती. त्यावेळेला तिथून अर्जुन सायली निघून जातात. तर अश्विन मधून येतो आणि प्रियाला आवाज देतो, अरे अश्विन, तुला कसं कळलं मी येते. तेव्हा अश्विन सांगतो, मम्माने मला कळवलं होतं आणि तू पण जेवली नाही आहे, चल बरं आपण दोघं जेवून घेऊया. प्रिया म्हणते, अरे नाही, घरी खूप कामं पडले ना, मी जाते. तुझ्या एकट्याचा डब्बा आहे ना, मग तू जेव, परत तुला कमी पडेल ना तो. तर अश्विन म्हणतो, नाही, मम्माने दोघांचा डबा पाठवला आहे, चल तू. खूप दिवसातनं असा वेळ आला आहे की आपण एकत्र जेवणार आहोत. तो प्रियाला घेऊन जातो मध्ये. अश्विन आणि प्रिया दोघंही कॅन्टीनमध्ये बसलेले असतात जेवायला. तेव्हा अश्विन म्हणतो, तुझ्याबरोबर असं जेवायला बसलं ना, खूप रोमॅन्टिक वाटते मला. तेव्हा प्रिया म्हणते, हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसल्यानंतर कोणाला रोमॅन्टिक वाटतं का रे अश्विन. त्याच वेळेला पेशंटचं रिलेटिव्ह तिथे येतं आणि तो म्हणतो, डॉक्टर अश्विन, तुम्हाला रिपोर्ट दाखवायचे होते. अश्विन जेवताना उठतो आणि ते रिपोर्ट बघतो. तर प्रिया मनातच विचार करत असते की आता असं काय करू की मला इथून जाता येईल. तर तिथेच भाताचा डब्बा असतो, तो खाली सांडते ती. किती विचित्र आहे ना ही प्रिया प्रेक्षकांनो, हिला अन्नाची सुद्धा कदर नाही आहे. तिच्या कारस्थानामध्ये काय बघत नाही, अन्नाचा सुद्धा अपमान करायला तयार होते. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं हे कसं सांडलं. प्रिया म्हणते, अरे अश्विन, मी पाणी घ्यायला गेले आणि धक्का लागून भात खाली सांडला, पण माझं जेवण झालं आहे, मी निघते. तिथून ती निघून जाते. तर अर्जुन सायली कॅफेत बसलेले असतात. तेव्हा वंदनाचा फोन येतो. अर्जुन म्हणतो, हो, मी सायलीचा नवरा बोलतोय, आम्ही मध्येच आहोत, तुम्ही पण मध्ये या. तर दुसरीकडे सुमन काकू प्रतिमा आत्यांना सांगत असतात, वहिनी, मला आहे ना माझ्या भावाकडे जायचं आहे. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हो ठीक आहे, तुला पण थोडा चेंज हवा ना, तेव्हा तू नक्की जा, पण परत केव्हा येशील. तर सुमन काकू म्हणतात, नाही वहिनी, मी कायमचं जायचं म्हणते, मला तुमच्यावर ओझं नाही बनायचं. तेव्हा प्रतिमा आत्या पण म्हणतात, सुमन, तू असं कसं काय बोलू शकते, तू आमच्यासाठी ओझं नाहीस, तुझी गरज आहे या घराला, आम्हाला गरज आहे. मी नसताना तू अगदी छान पद्धतीने हे घर सांभाळलं आणि आता असा विचार तरी कसं काय केला. हे बघ सुमन, तू या घरची मालकी नाही आणि अजिबात इथून सोडून जायचं नाही आम्हाला. तेव्हा सुमन काकू पण हो म्हणतात, नाही वहिनी, माझी पण इच्छा नाही तुम्हाला सोडून जाण्याची. त्या दोघी पण खूप इमोशनल झालेले असतात. तर दुसरीकडे वंदना जाधव पण कॅफेमध्ये आलेली असते. तर अर्जुन लहान असतानाचा प्रियाचा फोटो दाखवतो, हीच आहे ना बबली लोखंडे. तेव्हा वंदना जाधव म्हणतात, बाजूला करा, तिचं तोंडसुद्धा बघायचं नाही मला, माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद केलं आहे तिने, मी हे कधीच विसरू शकत नाही. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही बबली लोखंडेबद्दल आम्हाला माहिती सांगू शकाल का. तेव्हा वंदना जाधव सगळा लहानपणाचा त्यांचा घडलेला प्रकार सांगते. बबलीने कशी तिची बॅट ओढून फेकली, त्याने पण जळतं लाकूड तिच्या खांद्यावर लावलं, त्यानंतर तिने ढकललं, हा सगळा प्रकार सांगते. तर सायली विचारते, सोहम बरा तर झाला ना. वंदना जाधव म्हणतात, नाही, त्या दिवसानंतर तो कधीच बरा झाला नाही, तो आता कधीच चालू शकत नाही. तर प्रिया हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते आणि विचार करते, अर्जुन सायली सदा आणि महिनाकडे गेले असतील का, पण नाही जाऊ शकत, त्यांना माहितीच नाही ना ते कुठे. आणि ती शांता पण पनवेल सोडून गेली असं तो संतोष म्हणत होता, पण मग कुठे गेले असतील ते. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर अर्जुन सायलीला सांगत असतो, जेव्हा वंदना जाधव सगळ्यांसमोर सांगेल की प्रिया तन्वी नाही आहे तर बबली लोखंडे, पण त्याच वेळेला तिथे सदा आणि मैनासुद्धा असायला हवे. त्यानंतर सायली लपूनच प्रियाच्या रूममध्ये जाते. त्याचा फोन चार्जिंगला असतो तेव्हा मैनाचा फोन येतो
आणि सायली रिसीव करते. तर ती मैनाचा आवाज येतो, काय गं टवळे, केव्हाची फोन करते, कुठे होतीस? तर सायली म्हणते, हा आवाज तर मैनाचा वाटतोय. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा भाग पण छान असणार आहे प्रेक्षकांनो, कारण सदा आणि मैनाचा सुद्धा शोध लागू शकतो. उद्याचा भाग नक्की बघा. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.